मधली जी गोष्ट सांगितली त्याच्यापेक्षा नाही, शास्त्राने सांगितले असेल तरी आपल्या इंडियातल्या ही पहिल्यापासून आहे. जवळ आपल्या राज्यात आले, जवळ पकडा आणि त्यांनी इथून शिकून गेल्याने ते सांगताय. अरे आपण घेतोच आहे. आता प्रश्न असा आहे की पुढल्या वाढदिवसाला आपण चहा प्यायचा ते आपण आपल्या आणि ह्याच्यावर आपल्याकडचे दोघं एक्सपर्ट ह्याच्यावर मतं मांडतील. त्याचे एक डॉक्टर बागू आणि प्रोफेसर इंगळे. बघा यांच्या भाषणामुळे किती फरक झाला नाही. हे थंड प्रदेशाचे आपण गरम प्रदेशाचे आपल्याला ते झेपणार नाहीये. आपल्याला ते ऐकायचं नाही, करायचं आपल्याकडनं शिकून गेले. या संपलं सर्व. एका ह्याच्यात तुमचं मत मांडा. आता तुम्ही काय बोललेलं त्याच्यावर नका, तुमचं मत मांडा. बाहेर उभे राहिले ते बसायचे ना. ऐका हां बोला, आवाज वाढवू द्या. आज सर्वप्रथम मी आपले परममित्र चंद्रकांत भुयार्डे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रित जमलो आहे. ह्या प्रसंगी मी त्यांना आपण सर्वांतर्फे दीर्घायुष्य आणि आरोग्य संपन्न असं आयुष्य ची प्रार्थना देवाला करतो. त्यांना लाभो असं आयुष्य. दुसरं पण चाललंय. बंधूंनो, अपेक्षा हे दुःखाचं मूळ असते. वा, अपेक्षा हे दुःखाचं मूळ असते. आणि इथे आपण जे सर्व लोक इथे बसलेले असतो ते सर्व लोक निरपेक्ष असे आहेत. आणि निरपेक्ष असल्यामुळे एवढ्या आनंदाने आपण एकमेकांचा वाढदिवस साजरा करतो. तेवढा आनंद, तेवढा उत्साह की माझ्यासारखा 82 वर्ष वयाचा माणूससुद्धा गाणं गातो. वा 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 टाळ्या. हे ह्या गोष्टीचं द्योतक आहे की आपण सर्व मंडळी निरपेक्ष आहोत. आपल्याला एकमेकांकडून काहीही अपेक्षा नाही. आणि जिथे अपेक्षा नसते तिथे सुख नसते. तर मला ह्या प्रसंगी एवढंच सांगायचं होतं. आणि मला माझे विचार दारूबद्दल जे मांडलेले आहेत त्याच्यावरती बोलायला सांगितलं आहे. तर मी सर्वप्रथम सरांची माफी मागतो. सूर्यवंशी साहेबांची माफी मागतो आणि माझं मत मी इथे मांडतो. आपला जो संप्रदाय आहे, आपली जी वैदिक विचारसरणी आहे, या वैदिक विचारसरणीमध्ये सर्व दुःखाचं क्षालन करण्याची ताकद. वा. आणि त्यामुळे कोणाची मतं काही असो, एवढे प्रभावित झाले आहे पाश्चिमात्य देश आपल्या संस्कृतीने, आपल्या तत्वांनी. तर मला असं वाटते की त्यांचं म्हणणं खरं असेल ते सर्वस्वी खोडता येणार नाही. पण हेही तेवढंच किंवा त्याहूनही जास्त खरं आहे की सर्व आरोग्य तुम्हाला जर संपन्न व्हायचं असेल तर ज्या गोष्टी, मी म्हणत नाही असं किंवा नशा करणं चुकीचं असते, पण आरोग्य संपन्न तुम्हाला जगायचंच असेल आणि आणि सूर्यवंशी साहेबांनी आरोग्याबद्दलच्याच गोष्टी सांगितल्या आहे की आपण जर थोडं ड्रिंक घेतलं तर आपलं आरोग्य हे सुदृढ राहू शकते. पण माझ्याजवळ त्याचं सोल्युशन असं आहे की आपण